नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गजानन गोरे, गजानन गोरे, राहणार लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा? जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बर. हा वांग्याचा प्लॉट किती आहे तुमचा? हा 20 गुंठे. 20 गुंठे. हा. याला फक्त तुम्ही एक बेसल डोस टाकलेला आहे 10-26-26 चा. हो, किती किलो टाकला? एक साधारण 20-25 किलो. 25 किलो टाकला. किती हा? 10 गुंठे. 20 गुंठे. 20 गुंठे. 20 गुंठ्याला 25 किलो खत टाकलं. खत टाकून किती दिवस झाले? खत अंदाजे? सुरुवातीला टाकलेलं आहे सर. अंदाजे किती दिवस? तरी 2 महिने धरा. खत टाकल्यानंतर तुम्हाला खत टाकल्याचा काही उपयोग दिसला होता का? हा, खताचा म्हणजे थोडा फरक जाणवला समजा. जाणवला. हम्म. बर. त्याच्यानंतर म्हणजे खत टाकल्यानंतर किती वाढला तू? खत झालेच नाही तर झाडं थोडे पायाच्या पोटरीपर्यंत होता का पोटरीच्या खाली होता? हा, लावल्याच नंतर एक 15 दिवसांनी. हा, तर त्याची खत टाकल्यानंतर वाढ किती झाली होती? चांगली झाली त्याच्यानंतर. कुठं लागत होतं? मी तेच विचारतो तुम्हाला. गुडघापर्यंत. गुडघ्यापर्यंत. आता उभे राहा वरती. बर. मग गुडघ्यापर्यंत जर पडत होत वाढ झाली होती, अडचण काय होती याच्यात? अडचण यायला सर फुटवे नव्हते पहिले. फुटवे नव्हते. हा, फुटवे, फुलं नव्हते. हा, आणि त्याचा कलर नव्हता. कलर पण नव्हता. म्हणजे 10-26-26 टाकूनही फुटवा नव्हता, कलर नव्हता, हा. फुलं नव्हते. हा. बरोबर. मग त्याच्यानंतर आपण सेंद्रिय ट्रीटमेंटला सुरुवात केली. हो. बरोबर. हो. लोक म्हणतात सेंद्रिय जैविकचा रिझल्ट येत नाही. तुमचं काय मत आहे? येतो सर. येतो. 100% तुमच्या शेतात आला? 100% आला. बरं. दुसरा प्रश्न असा करतात लोक म्हणतात सेंद्रिय जैविकचा रिझल्ट खूप उशिरा येतो. तुमचं काय मत आहे? किती दिवसात तुम्हाला नाही रिझल्ट सर, दिसला? ताबडतोब येतो. किती दिवसात दिसला? तिसऱ्या चौथ्या दिवशीच. फार तर फार 6 दिवसात. हा. 6 दिवसात दिसला. बर. त्याच्यानंतर हे सांगा मला की ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली? आमचे मित्र आहे शिवनाथ देसाई म्हणून आंबेलोळचे. आंबेलोळचे. हा. बर. त्यांचा आणि तुमचा संपर्क झाला. हो. तुमचे मित्र आहेत ते? हो, जोडीदार आहे आपले ते. बर. त्यांनी सांगितलं होतं वा असं आहे. मग तुम्ही पहिले कुठल्या तरी दुसऱ्या पिकावरती अनुभव घेतले काही? नाही, जैविकचं नाही घेतलं सर मी. अर्काची फवारणी केली होती? अर्काची कापसावर केली. कापसावर केली होती. हा. कसा वाटला अर्काचा रिझल्ट कापसावर? थोडं आळाईला फरक आहे त्याला. आणि हिरवेपणामध्ये? आहे. हा, वाढीमध्ये? आहे. फवारल्यानंतर हो. हो. तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटला? हो. हो. बर. आता तुम्हाला 10-26-26 सोडून सुद्धा फुटवा मिळाला नाही. लोक याच्यासाठी 12-61 सोडतात फुटवा यायला. हो. तुमच्या पिकामध्ये तुम्ही 12-61 सोडलं का? नाही. नाही. तरी पण तुम्हाला फुटवा मिळाला? हो. बर. आता किती जण तुमचा हा प्लॉट पाहून गेले बरं शेतात येऊन? एक ते 4-5 जण. 4-5 जण तुमची मित्रमंडळी येऊन गेली? हो, जवळचे. बर. कृषी सेवा केंद्र औषधांनी फुल भरलेले आहेत सगळीकडेच. बरोबर आहे. औषधाची काही कमी नाही. खूप आहे त्याच्यामध्ये. खूप आहे. प्रकार तर खूप आहे. मग आता मला सांगा, औषधाची गरज आहे का मार्गदर्शनाची गरज आहे? याला माहिती लागते सर. माहितीला. औषधापेक्षा माहिती. औषध तर लागतंच, पण माहिती पण पाहिजे. आणि वेळेवर त्याचं हे झालं पाहिजे. ते तर ठीक आहे, पण महत्वाचं म्हणजे मार्गदर्शनाची गरज आहे. हो. बर. किती वर्षापासून वांगे करता तुम्ही? फर्स्ट टाइम लावले सर आपण. बर. पहिला जो तोडा झाला तो किती झाला अंदाजे? सरासरी 2-2.5 किलोचा. म्हणजे तो घरच्या घरीच गेला, विकायचा काही विषयच नाही. बर. खालून औषध सोडल्यानंतर किती टक्के फरक वाटला तुम्हाला? याला 40 ते 50% सर. बर. किती दिवस झाले त्याला सोडून? आता याला 15 दिवस होऊन गेले. 15 दिवस झाला. हो. फवारणी केली त्याच्या नंतर किती दिवसांनी? खालून औषध सोडल्यानंतर? औषध सोडल्यानंतर 6 दिवसांनी. बर. खालून औषध सोडल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला? याला फुलं वाढ झाली, कलर, हिरवेपणा आला, कळ्यांचं प्रमाण. त्याच्यानंतर फवारणी झाली. फवारणी झाल्यानंतर तुम्हाला अजून काय फरक जाणवला? कळ्या वाढल्या आणि जो भनकापणा असतो सर, पांढरी माशी, अजिबात नाही, तो पण गेला. याला रासायनिक कीटकनाशक, रासायनिक बुरशीनाशक काही फवारले आतापर्यंत? नाही. आतापर्यंतचा अंदाजे खर्च किती झाला असेल? अंदाजे आपला खर्च तुमचं औषध झालेलं आहे 1100 रुपयाचं. 1100 रुपयाचं. आणि तुमचं खत? आणि खत एवढंच. चला ठीक आहे. एकूण तुम्ही समाधानी आहात का आतापर्यंतच्या प्लॉटला बघता? हो, समाधानी सर. चला, आता तुम्ही आम्हाला तुमच्या हातातले वांगे दाखवा. आणि वांगे बघा ना, हे आत्ता तोडलेत शिवनाथ भाऊनी. शिवनाथ भाऊ पण आलेत तुमच्याबरोबर.
त्यांचा पण व्हिडिओ बनवा एखादा. नाही त्यांना घेऊच व्हिडिओ. त्यांना शिवनाथ भाऊच्या त्यांना माहिती भरपूर आहे सर. मित्र या नात्याने तुम्ही जर राहिले त्याच्यात तुम्ही काय अडचण तुम्हाला. हे आहे वांग्याची क्वालिटी. आणि चला आता आपण बघूया यांची झाडं. आता एकदा मी इथूनच तुम्हाला दाखवतोय याचा ग्रीनरी, याची वाढ, याचा फुटवा आता आपण इथं या ठिकाणी बघू शकतोय. या ना इकडून या ना. अद्याप ठेवून वांगे खाली कुठतरी, कारण तुम्ही बोर होऊन जाताल त्याला. त्यांच्या आवली करून पहिल्या याच्यात अंदाजे किती वांगे निघले म्हणता तुम्ही? 2-2.5 किलो निघाले. 2.5 किलो निघले. 2.5 किलो मध्ये किडके वांगे किती निघले अंदाजे? 50% निघाले. पहिला 50% किडके निघले. 30-40% निघाले. बर, बाकीचे बरे निघाले. चला अजून आयला कुठे आपण किडीची फवारणी मग ज्या वेळेस तुमचं औषध स्वच्छ दिल्याच्या नंतर बरं का, आता कीड कमी आहे त्याला. आता कीड कमी आहे. बर, तुम्ही थोडं शेंड्याळीमुळे परेशान होतो. शेंडाळीला जरा तेव्हा शेंडाळी. आता शेंडाळीची काय परिस्थिती? काहीच नाही त्याला आता सध्या. आता नाही, काहीच नाही त्याला. म्हणजे शेंड्याळीला पण तुम्हाला कंट्रोल? सुरुवातीला शेंडाळी झाली सर याला. मग काही त्यावेळेस तुम्ही काहीतरी केमिकलचा स्प्रे घेतला? त्यावेळेस एक घेतला होता. ट्रेसरचे एक हात घेतला. ट्रेसरचा हात घेतला तुमचं खत घ्यायच्या आधी. ओके. चला असंच आपण प्लॉट बघत चलू, ग्रीनरी बघत चलू. इकडे भेंडी पण आहे नाही का? हो, भेंडी पण आहे. आपण भेंडीला एक छोटासा व्हिडिओ वेगळा करू भेंडीचा. याच प्रकार होता सर एकदम शेंड्याळीचा. यास असतो. याचं प्रमाण किती टक्के होतं सुरुवातीला? पहिले 15-20%. आता काहीच नाही. आता काही नाही, फक्त आता आज दिसतंय एवढं. आज दिसलाय. ठीक आहे ना. तर अशा रीतीने हा वांग्याचा फक्त एक डोस 10-26-26चा झालाय, ते पण संपर्क होईपर्यंत. आणि हा असा छान सुंदर प्लॉट आहे. पानं याची अशी पिवळी पडली होती, बरोबर ना गुरुभाऊ? आणि मग पिवळेपणा वाढत चालला होता. नंतर आपण जेव्हा याला पावडर आणि घालून सोडल्याच्या नंतर त्याचं ग्रीनरी खूप वाढली त्याची. ग्रीनरी, कळ्या पण वाढल्या, फुलं. आणि आपण अर्काची जेव्हा फवारणी केली, तुम्ही पुढे चला, अर्काची फवारणी केली त्यावेळेस त्याच्या फुटव्याच्या प्रमाणात काही फरक वाटला होता का? तेवढा नाही वाटला. एवढा नाही वाटला त्यावेळेस. पण जे नंतर जे खत दिलं तुम्ही, त्याने चांगला फरक पडला. 100% ओके झाली. जीव लागतोय. त्याच्यात किती फुटाची सरी आहे? हे 4.5x3 ची लागवड आहे. 4.5x3 ची लागवड. चालेल, ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी. थोडे फुलं पण आपण दाखवून देऊ. या फुलं जरा फुलं दाखवा आम्हाला. वरच्या शेंड्याचे फुलं पाहू. बघा फुलं पूर्ण झाड फुलांनी भरलेलं. इथं माल लागला, धरून गेली ते. आता हे काय बरं, गळ वगैरे नाही? गळ नाही सर, कुठंच नाही. नाही. कुठल्याही झाडाला आपण फुलं पाहू शकतो, गळ पार खालून वरपर्यंत. हे इथं गुच्छचे गुच्छ. हो, थोडीफार. शिवनाथ भाऊने पुन्हा माल काढलाय. माल तोडला त्यांनी. माल म्हणजे पाहिला आपण. ज्यावेळेस औषध दिल्याच्या नंतरच माल चालू झाला. माल चालू. एक बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की माल आतापर्यंत खूप निघाला पाहिजे होता. निघायला पाहिजे होता. टायमिंग असतो. नाही होत. पण पावसामुळे, मला तरी वाटतं पावसामुळे झाला असेल असं की त्याची हाईट तरी किती झाली हाईट नाही पाहायला गेलं. बरोबर. हाईट आपण जर बेडवर जर उभं राहिलो सर तर किती तो मांडीपर्यंत येईल. मांडीपर्यंत. पण ही वाढ पण गेल्या 10-12 दिवसात, 15 दिवसाचा धरा तोपर्यंत साधारण गुडघ्यापर्यंत लहानच होती. काही झाडाची हाईट जवळपास 3 फूट झाली. काही 2 फुटी, काही 2.5 फुटी. असं जर पाहिलं तर आपण पलीकडचे थोडेसे हाईट जास्त झाली, थोडी टेकडावर थोडी चांगले आहे. जसं थोडस लवण आहे म्हणून खाली आलो ना, थोडी हाईट कमी वाटते. शक्यतो सारखाच प्लॉट आहे, फक्त इथं ज्या कोपरा आहे थोडा तेवढं थोडं खाली. त्या पलीकडच्या लेट लावलेले सर. लेट लेट म्हणजे बेड मध्ये पूर्ण पाणी होतं. अच्छा, इच्छाच नव्हती ते काही लावायची. पण मग नंतर पाणी सुकत गेलं, आम्ही थोडं वलसरपणा असलेल्या नंतर लावून दिले. थोडे हाईट कमी राहिली, लेट झालेली आहे. कोथिंबीरीला काही फरक पडला का?
कोथिंबीर पण खाता? खूप चांगली आली. भाजी इतकी जबरदस्त आली सर, ती भाजी कापली बघा आम्ही. अच्छा, हा. कशाची भाजी होती? पालकाची भाजी होती बघा, इतकी बर, जबरदस्त आली ती. बर. हे एकदम ताजे तवार भाजी आली, हिरवीगार आणि फ्रेश. हिरवीगार, एकदम फ्रेश. हे काय कोथिंबीर हा. सुद्धा तशा त्या जबरदस्त. पद्धतीने दिसतीये. घ्या ना, घ्या ना. आम्हाला तर तुम्ही कोथिंबीर काही घ्या. दिलं तर घेऊन जायला वानवळा म्हणल्यावर अरे त्याचा तुम्ही काय आता विषय? वा शेतात आली, कुठं आली? का हो सर, बाजारात थोडी आपण. धन्यवाद.